कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुन, अद्वैतचा फोन कसा नाही आला? धक्क्यात असेल। हे सगळं गाडीतच राहू दे, घरात घेऊन जाणं धोक्याचं आहे। इथेच सेफ राहील। मृत्यूचं तांडव सुरू झालंय। माझी शूरवीर नाचून असताना मला काहीही होणार नाही। तुम्ही तिघी असून धडपडताय। तिघी म्हणजे कोण? इंद्राणी, नेत्रा आणि तुमच्या दोघींची ती लाडकी त्रिनयना देवी। त्या अस्तिकाला या घरात आणण्याचा विचारही करू नका, महागात पडेल। तो नाग याच घरात आहे आणि तो इथेच राहणार। तो त्याच्या विषाने या घरातल्या प्रत्येकाला संपवणार, काहीही करू शकणार नाही तुम्ही। आजी परवाच मला म्हणाली होती, मला मूवी बघायला घेऊन चल। मी नुसतंच हो म्हटलं। मी विसरून गेलो, माझ्यावर रागवली होती। नंतर आमचं काहीच बोलणं नाही झालं। काल वहिनीचा कॉल आला होता की आम्ही सगळे पार्टी करतोय, तू पण ये। म्हटलं चला आजीशी बोलणं होईल। मी पोचणारच होतो आणि त्या आधीच आजी सोडून गेली। आजी, आय एम सॉरी। आय एम रिअली सॉरी। मला तर आजीशी शेवटचं कधी बोललो ते पण नीट आठवत नाही। सकाळी लवकर जायचो, रात्री लेट यायचो, त्यामुळे बोलणंच नाही झालं। हे असं नव्हतं व्हायला पाहिजे। बाबा, माझं चुकलं। मी घराबाहेर जायला नको होतं। माझं चुकलं। मला संकेत आला होता, पण मी काही नाही करू शकले।
नेत्रा, हे सगळं ज्या पद्धतीनं झालंय, तू असतीस तरी काही होऊ शकलं नसतं. भाऊजी, एक मिनिट आधी आम्ही सगळे हसत खेळत होतो. आई तर इतक्या हसत होत्या आणि एका मिनिटात सगळं संपलं. आम्ही घरात असून काही करू शकलो नाही. खूप उशीर झाला. आई, मी देवळात गेले होते, यज्ञ होता देवळात. मी काय झालंय? असे शांत का बसलायत तुम्ही? केतकी, रडतेस का तू? काय झालं नेत्रा? आधी आई कुठे आहेत? आई, आई, मी आई, फाल्गुनी, काय झालं? आई कुठे आहेत? अशी रडतेस का तू? आधी काय झालं? आई कुठे आहेत? मॅडम, आधी आई, उठ. आई, आधी का केलंस असं? आधी सांग ना, का केलंस तू असं? आधी माझ्या आईला मारलंस, माझ्या आजीला मारलंस तू. का केलंस तू असं? बाबा सोडा मला. मी सोडणार. थांब बाबा, सोडा. मागे येऊ. आधी आधी काय झालं? असं का करतोयस तू? असं का? मी काय सोडणार आहे हिला? काय करतोयस तू? मी आई आहे ना तुझी. कोण आई? कुठली आई? माझी आई फक्त ती आहे, ममता राजाध्यक्ष. तू राक्षस आहेस, विरोचक आहेस आणि मी वध करणार आहे तुझा. अद्वैत, थांब. तुझ्या का रुपये वागलास तर तुझ्या नाही ते फरक काय राहिला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.